नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मायाज ड्रीम हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा लेसन अतिशय इंटरेस्टिंग, मजेदार आणि तुम्हाला खूप खूप गंमत वाटणारा लेसन आहे. याचं भाषांतर आपण मराठीमध्ये लवकरच बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. अधिक उशीर न करता आपण सुरू करतोय मायाज ड्रीम. मायाज ड्रीम म्हणजे काय, तर मायाचं स्वप्न. आता बघूयात, कारण प्रत्येकाला स्वप्न बघायची सवय असते. मुलांनो, रात्री जे पडतात ते खरे स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांच्या पाठीमागे जाणं किंवा त्या स्वप्नातील काही गोष्टींचा विचार करणं असं बऱ्याच मुलांच्यामध्ये किंवा व्यक्तींच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. पण ही जी माया आहे ना, ते दिवसा ढवळ्यासुद्धा स्वप्न बघते. बघूयात आता मायाचं ड्रीम काय आहे ते. लिसन अँड रीड विथ मी. ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. चित्रात तर बघा किती सुंदर दिसतंय सगळं. हे चित्र बघून, हा लेसन बघून खूप छान वाटतं आहे की नाही. बघूयात आता काय म्हणते माया. माया द मिल्कमेड वॉज अ कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड. माया कोण आहे? एक मिल्कमेड आहे. मिल्कमेड म्हणजे दूध विकणारी आहे की नाही, गवळण असं म्हटलं जातं तिला. आणि ती काय करायची, आपल्या डोक्यावर एका भांड्यामध्ये दूध घेऊन विकायला जायची. द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी. आणि तिचं मिल्क कसं होतं माहिती का, फ्रेश म्हणजे ताजं आणि क्रीमी म्हणजे मलाईदार. माया बिगॅन टू ड्रीम. आणि बघा आता माया बिगॅन टू ड्रीम, मायाने स्वप्न बघायला सुरुवात केली. काय स्वप्न बघते बघूयात ते. देअर्स सो मच मिल्क इन द पॉट, इट्स रिच अँड क्रीमी. I shall make nice thick dahi with this milk. Then I shall churn it and make butter. I shall take the butter to the market. Many people will come to buy the soft and tasty butter. I will sell it at a good price. तिने स्वप्नामध्ये काय बघत आहे बघा, की माझ्याकडचं जे दूध आहे ना, ते खूप क्रीमी आहे, ताजं आहे, फ्रेश आहे. आणि मी काय करेन माहिती का, याला ढवळून काय करेन, याच्यामधून थिक दही म्हणजे जाडसर असं दही, घट्ट दही मी काय करेन, काढेन. त्याच्यातून लोणी काढेन, तूप काढेन आणि ते मार्केटमध्ये विकायला घेऊन जाईन. आणि ते खूप टेस्टी असणार आहे. ते लोणी जे असणार आहे ना, ते खूप टेस्टी आणि मऊ मऊ असणार आहे. आय विल सेल इट ॲट अ गुड प्राईज. आणि मी ते खूप चांगल्या किमतीमध्ये विकणार सुद्धा आहे, असं माया म्हणत आहे. बघा, आय विल गेट अ लॉट ऑफ मनी. व्हॉट शॅल आय डू विथ द मनी? आय नो व्हॉट आय विल डू. आय विल बाय बिग गोल्डन इयररिंग्स. तिने स्वप्नात खूप छान बघितले आणि काय म्हणते ती, की मी असं केल्यामुळे मला खूप सगळे पैसे मिळतील आणि मला त्या पैशातून मी छान अशा गोल्डन इयररिंग्स म्हणजे कर्णभूषणे किंवा कानातले घेणार आहे. दे विल बी मच बेटर दॅन अ मीराज इयररिंग्स. आणि ते जे कर्णफुले आहेत किंवा कानातले आहेत ना माझे, ते मीराच्या कानातल्यापेक्षा सुद्धा खूप छान असणार आहेत. शी इज ऑलवेज शोविंग देम ऑफ अ बट नाव मीरा जस्ट यू वेट. ती खूपच, तिला प्रत्येक वेळेला तिच्या कानातल्याबद्दल खूप अभिमान वाटतो ना. पण बघ मीरा, आता थोडंसं थांब, वाट बघ तू. आय विल वेअर देम अँड वॉक पास्ट हर लाईक दिस. माया आता पूर्णपणे स्वप्नात गेलेली आहे, की तिला मीरापेक्षा सुंदर इयररिंग्स घेतलेल्या आहेत वगैरे. आपण आपला सेकंड पिक्चर्समध्ये बघतोय की कशा पद्धतीने माया पुढे चालत आहे. तिच्या कानामध्ये कर्णभूषणे आहेत आणि मीरा तिला पाठीमागून आवाज देत आहे. बघा, माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय. शी मूव्ड हर हेल्ड स्लोली फ्रॉम साईड टू साईड. हळूहळू ना ती असं स्वप्नात गुंतलेली आहे आणि तिला असं वाटतं आहे की आपण खरोखरच आपल्या कानात ते इयररिंग्स आहेत. आणि त्या स्वप्नातल्या गोष्टीमुळे माया आता सत्यामध्ये काय करत आहे, आपलं डोकं जे आहे ना, ते थोडं थोडं हळूहळू हलवायला चालू करते. द मिल्क इन हर अ पॉट रोल्ड जेंटली. आणि आता काय झालं माहिती का, तिच्या जे डोक्यावर भांडं होतं ना, ते हळूहळू आता जागा सोडत होतं, म्हणजे घसरायला लागलं होतं. माया वेंट ऑन ड्रीमिंग. माया आता खूप सुंदर स्वप्नामध्ये गेलेली होती. When Mira sees my earring, she will get a surprise. She will say, "Oh, what a lovely rings! Wait, Maya, wait. I want to see your rings." बघा, तिनं स्वप्नात असं बघतीये की मीरा तिला म्हणते की किती छान इयररिंग्स आहेत तुझ्या, किती कर्णभूषणे सुंदर आहेत. अगं मला दाखवशील का? थांब ना माया, थांब, मला तुझे कर्णभूषणे बघायचे. थांब ग माया, असं म्हणत ते पाठीमागून येत आहे. बट विल आय वेट? ओह नो, वाय शुड आय? डज शी ओव्हर वेट फॉर मी? नो. मी का थांबू तुझ्यासाठी? मी नाही थांबणार आता, असं म्हणून आता मीरा निघत आहे स्वप्नामध्ये. आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक दिस. माया टॉस्ड हर हेड विथ अ जर्क. आणि माया काय करते, झटक्याने आणि हिसक्याने मीराला नाही मी थांबत आहे असं म्हणून इगो
तिचा आडवा येतो आणि ती जायला लागते आणि जोराचा झटका देते, पण तो झटका तिने रिअलमध्येच देते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यावर असलेलं जे भांडं आहे ना दुधाचं ते पटकन जमिनीवर पडतं. अँड व्हॉट दिस, आणि काय होतं बघा, अवे फ्lew the pot of milk, out spilled the milk, no दही, नो बटर, नो इयरिंग्स. दिवसा ढवळ्या स्वप्न बघितल्यामुळं काय होतं, तिचं जे डोक्यावरचं भांडं आहे ना दुधाचं ते खाली पडतं आणि काय सगळं दूध भांडं फुटून सांडून जातं. ना दही भेटलं, ना बटर भेटलं, ना कानातले भेटले. माया लॉस्ट हर इयरिंग्स इवन बिफोर शी बाउड डेम. आणि मायाचं खूप सगळं नुकसान झालं. अशा पद्धतीने मायाज ड्रीम आपल्याला अतिशय सुंदर, सोप्या आणि मजेशीर गोष्ट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळालेली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना